केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या जोरदार हालचाली सुरू असून संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी संघटनेनं सरकारसमोर अशा काही मागण्या ठेवल्या आहेत ज्या ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। 15,000 रुपयांचा भत्ता आणि थेट 69,000 रुपये बेसिक पगार। काय आहे हे पूर्ण प्रकरण? पाहूया आजच्या खास रिपोर्टमध्ये। ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजेच AIDEFनं 8व्या वेतन आयोगाच्या समितीसमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवलाय। जे कर्मचारी दारुगोळा कारखाने, केमिकल युनिट्स किंवा अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत काम करतात त्यांना दरमहा 15,000 रुपये रिस्क अलाउन्स देण्यात यावा अशी मागणी केली आहे। तसेच इतर जोखमीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 10,000 रुपये भत्त्याची शिफारस करण्यात आली आहे। पण खरी मोठी बातमी आहे मूळ पगाराबाबत। 7व्या वेतन आयोगामध्ये किमान मूळ पगार 18,000 रुपये होता। मात्र वाढती महागाई लक्षात घेता हा पगार आता थेट 69,000 रुपये करावा अशी ऐतिहासिक मागणी करण्यात आली आहे। यासोबतच सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 3.68 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची विनंतीही करण्यात आली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात मोठी वाढ पाहायला मिळू शकते। या केवळ पगाराच्या मागण्या नाहीत तर प्रशासकीय सुधारणांवरही भर देण्यात आलाय। DRDO मधील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या केडरचे पुनर्गठन करणं, पदोन्नतीचे नियम सोपे करणं आणि खालच्या वेतन श्रेणींचे विलीनीकरण करून विषमता दूर करणं असे अनेक मुद्दे या प्रस्तावात आहेत। 8व्या वेतन आयोगाची समिती सध्या या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करत आहे। मित्रांनो, जर सरकारनं या मागण्यांचा सकारात्मक विचार केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे जीवनमान पूर्णपणे बदलून जाईल। तुम्हाला काय वाटते? किमान बेसिक पगार 69,000 रुपये होणं शक्य आहे का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सरकारी नोकरी आणि पगारवाढीच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।